नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, पौर्णिमा हिला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. शाकंभरी नवरात्र मध्ये आपण माता पार्वतीचे पूजन करायचे असते आणि जर का तुम्ही काहीही सेवा झाली नसेल तर तुम्ही या पौर्णिमेला काही सेवा असतात त्या नक्की कराव्यात. ही पौर्णिमा सुरू होत आहे 2 जानेवारी पासून संध्याकाळी 6:53 आणि समाप्त होणार आहे 3 जानेवारीला दुपारी 3:32 तर पौर्णिमेचा उपवास तुम्ही उदय तिथीनुसार 3 जानेवारी 2026 ला पकडायचा आहे. आपण दान पुण्यासाठी अतिशय प्रभावी अशी ही पौर्णिमा असते. आपण या पौर्णिमेला तुम्ही दान नक्की करावे. शाकंभरी नवरात्रीमध्ये तुम्ही या पौर्णिमेमध्ये तुम्ही कुठलीही भाजी, पालेभाज्या ह्या दान कराव्यात. कच्च्या पालेभाज्या ह्या कुणालाही तुम्ही कुठलीही भाजी दान करायची असते. त्यामुळे तुमचे पुण्यफल फळ हे वाढत असते आणि त्याचे चमत्कारिक आणि विलक्षण मोठे असे प्रभाव तुम्हाला दिसून येतील. शाकंभरी पौर्णिमा आहे तर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही नक्की करावा, कारण या दिवशी शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे, पौर्णिमा आहे आणि माता पार्वतीची आपण सेवा केल्यामुळे त्याचे देखील आपल्याला पुण्यफळ भेटत असते. शाकंभरी नवरात्रीला काही जण 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवत असतात. ही माता देवीची, पार्वतीची ही नवरात्र असल्यामुळे तुम्ही या पौर्णिमेला तुम्ही कुठलीही पालेभाज्याचा नैवेद्य देवीला दाखवू शकता. बघा, शाकंभरी देवी ही माता पार्वतीचीच रूप आहे आणि माता पार्वतीचे रूप हे असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या कुलदेवीचे देखील तुम्ही पूजन करावे. या दिवशी देवी मातेचे पूजन केल्यामुळे त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. पौर्णिमा ही खूप महत्त्वाची असते दान पुण्यासाठी, पूजेसाठी आणि तिचे महत्त्व देखील अतिशय विलक्षण असे, फलदायी असे असते. त्यामुळे तुम्ही या शाकंभरी नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या देवीचा कुळाचार हा करावा. त्यांना नैवेद्य दाखवावा. तुम्ही कुठल्याही पालेभाज्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. साधा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. वरण, भात, भाजी, पोळी कुठलीही भाजी ही तुम्ही पालेभाजी असेल तिचा नैवेद्य तुम्ही या दिवशी नक्की दाखवावा. जी कुलदेवी ही शाकंभरी देवी असते तिथे भरपूर असे उत्साहात हा सण साजरे करतात आणि ही नवरात्रीची समाप्ती करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुळाचार या दिवशी केल्यामुळे देखील तुम्हाला माता पार्वतीचे आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही या दिवशी पौर्णिमेला सत्यनारायण देखील करू शकता. सत्यनारायण हा तुम्ही 2 तारखेला पौर्णिमा लागल्यानंतर म्हणजे 6:53 नंतरच तुम्ही पौर्णिमा करावी. पण उदय तिथीनुसार पौर्णिमा ही 3 तारखेला असल्यामुळे तुम्ही सत्यनारायण हा शक्यतो 3 तारखेलाच करावा. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. या दिवशी तुम्ही तुळशीचे पाने तोडल्यामुळे तुम्हाला देखील पाप लागू शकते. त्यामुळे या दिवशी पौर्णिमेला कधीही तुळशीची पाने तोडू नये. तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पाने ही तोडून घ्यावीत किंवा खाली पडलेले असेल जे तुळशीची पाने असतात ती धुवून देखील तुम्ही आपण वापरू शकता. तसेच पौर्णिमेला कुणाच्याही दुसऱ्याचे घरचे अन्न खाऊ नये. तुम्ही तुमच्या मामाच्या, मावशीच्या, भावाच्या, वडिलांच्या किंवा मंदिरात, मठात तुम्ही गुरुच्या ठिकाणी तुम्ही अन्न खाऊ शकता, पण आणि विकत देखील तुम्ही अन्न घेऊन खाऊ शकता. पण चुकीनेही दुसऱ्याच्या घरचे म्हणजे शेजारी पाजारीच्या घरचे अन्न हे खाऊ नये. जर का तुम्ही चुकून खाल्ले असेल तर लक्षात ठेवा, तेव्हा तिथे देवाचे तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचे नाव घ्या आणि बोला की मी दुसऱ्या दिवशी जेवढे अन्न खाल्ले आहे तेवढे मी दान करेल आणि अन्नदान करेल किंवा गोमाताला खाऊ घालेल किंवा तुम्ही कुठलेही जे अन्न आहे ते तुम्ही दान कराल असे तुम्ही तिथे बोलावे. पण जे बोलले आहे ते नक्की करावे, असे बोलून सोडू नये. काही जण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी हवन देखील करतात. त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती ही सुधरत असते. त्यामुळे तुम्ही या दिवशी लक्ष्मी हवन देखील करावे. त्यामुळे दरिद्रता ही निघून जाण्यास मदत होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्वच्छ दरवाजा हा पूर्ण पुसून घ्यावा. घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वास्तिक काढावे हळदीने किंवा कुंकवाने. नंतर उंबरठा हा स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याच्यात गुलाबजल किंवा गंगाजल टाकून आणि दालचिनीची पावडर टाकून तुम्ही तिथे उंबरठ्याचे हळदीने लेपन करावे आणि ते हळदीचे लेपन पूर्ण सुकून झाल्यावर
दारात छोटीशी रांगोळी अशी काढावी. हे लक्ष्मी मातेचे आपण सकाळी लवकर उठून स्वागत करायचे आहे आणि दारात दिवा लावायचा आहे. दिवा हा तुम्ही पौर्णिमा आहे तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला तुम्ही दिवा लावावा. पौर्णिमेच्या दिवशी शनिवार आहे तर या दिवशी तुम्ही घरामध्ये जे काही वस्तू लागत नाहीत त्या घराबाहेर काढाव्यात. त्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी ही बाहेर जाण्यास मदत होते. तसेच तुम्ही जेव्हा फरशी पुसाल तर त्या फरशीच्या पाण्यामध्ये तुम्ही लिंबू, मीठ आणि थोडासा कापूर टाकून संपूर्ण फरशी ही पुसून घ्यावी. त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही राहणार नाही. तसेच या दिवशी पौर्णिमा आहे तर तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी आणि गंगाजल मिश्रित पाणी अर्पण करावे आणि 7 परिक्रमा करावी आणि लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या अडचणी सांगाव्यात आणि घरी येण्यास आमंत्रण द्यावे आणि घरी आल्यावर दिवा लावावा, धूप लावावा. तुम्ही देवांची पूजा करून घ्यावी. त्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. अशा प्रकारे तुम्ही पिंपळाच्या झाडाची देखील या दिवशी पूजा करू शकता. पौर्णिमा ही चंद्राशी संबंधित असते आणि चंद्र हे भगवान शिवशंकरांशी संबंधित असतात. म्हणून या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन दीपदान नक्की करावे. महादेवांना तुम्ही कच्च्या दुधाने अभिषेक करावा, नंतर पाण्याने अभिषेक करावा आणि नंतर त्यांची धूप-दीपाने ओवाळून त्यांची पूजा करून घ्यावी. तसेच तुम्ही पाण्यात काळे तीळ टाकून देखील अभिषेक करू शकता. संध्याकाळी झाल्यावर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्राला पाण्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकून, पुष्प टाकून, थोडेसे दूध टाकून चंद्राला अर्घ्य द्यावा. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा आणि 3 वेळा परिक्रमा करावी. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही ही पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा ही साजरी करावी. शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच पार्वतीचे रूप असलेली ही देवी आहे. त्यामुळे तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही दीपदान नक्की करावे आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाला ची देखील तुम्ही पूजा करावी, दीपदान करावे. त्यांना दूध, पाणी आणि थोडेसे अक्षत, फूल टाकून तुम्ही ते अर्पण करून त्यांची पूजा करून घ्यावी. माता लक्ष्मीला घरी येण्यास आमंत्रण द्यावे, दारात दिवे लावावे. तसेच तुम्ही या दिवशी जी काही सेवा कराल ती माता लक्ष्मी आल्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, जीवनात ज्या काही संकट आहेत, त्या दूर होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल. बघा, पौर्णिमा, अमावस्या ही अशा तिथी असतात त्यामुळे आपण सेवा केल्यामुळे देवांची सेवा केल्यामुळे, पितरांची सेवा केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तसेच तुमच्या इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे पौर्णिमा आणि अमावस्या तिथी ज्या असतात तसेच नक्षत्र किंवा कुठलेही दुसरे जे सणवार असतात ते साजरे केल्यामुळे, देवांना नैवेद्य दाखवल्यामुळे, तुमच्या देवीचा कुळाचार केल्यामुळे देखील तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात. त्यामुळे तुम्ही पौर्णिमा, अमावस्या ही नक्की साजरी करावी. तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ पौर्णिमा विषयी होता. पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा विषयी होता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.